मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहे। यावेळी महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण 2025 जाहीर करण्यात आले। राज्यात बांबू लागवड आणि प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत। शेतकऱ्यांना नगदी पिकांसारखा आणखी एक पर्यावरणपूरक आणि शाश्वत उत्पन्न पर्याय असेल। महायुती म्हणूनच निवडणुका लढायला पाहिजेत असं आशिष जयस्वाल यांनी भाष्य केलंय। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना अनेक वर्षापासून आम्ही सोबतच निवडणूक लढवत आहोत। विभाजनामुळे याचा फायदा हा काँग्रेसला होत असतो, म्हणून महायुती म्हणूनच निवडणूक लढवली पाहिजे अशी भूमिका जयस्वालांनी घेतली आहे। सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा यासह अन्य मागण्यांसाठी माजी खासदार संजय काका पाटील यांनी तासगाव शहरात चक्काजाम आंदोलन सुरू केलंय। तासगावच्या एसटी स्टँड चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येनं ट्रॅक्टर जनावरं घेऊन सहभागी झाले। काँग्रेसनं ईव्हीएम मशीन आणली नसती तर हे पाप आमच्या माथी लागलं नसतं आणि आता निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालते असा आरोप बच्चू कडू यांनी केलाय। त्यामुळे मत मागायला जावं की न जावं अशी अवस्था या राज्यकर्त्यांनी आणून ठेवली आहे असंही बच्चू कडू म्हणाले। अलिबागमधील आरसीएफ कंपनीच्या गेटवर शिवसेनेकडून रास्ता रोको करण्यात आलाय। 140 प्रकल्पग्रस्तांना आरसीएफच्या सेवेत सामावून घेण्यासाठी आंदोलन करण्यात आलं। राज्य निवडणूक आयोगाची महाविकास आघाडीनं भेट घेतली। यावेळी सदोष मतदार यादीच्या आधारे निवडणुका नकोत अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे। चोक्कलिंगम यांच्यासोबत झालेल्या बैठकीत काही विषय अनिर्णित राहिलेत, त्यामुळे बुधवारी पुन्हा एकदा निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहे। देशात निवडणूक पारदर्शक व्हावी ही सर्वांची इच्छा असल्याचं खासदार संजय राऊतांनी म्हटलंय। निवडणूक आयोगाचे दोन्ही आयुक्त समोरासमोर येत नसल्यानं अनेक गोष्टी स्पष्ट होत नाही अशी प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर दिली आहे। बुधवारी होणाऱ्या बैठकीत सत्ताधाऱ्यांनाही उपस्थित राहण्याची विनंती करू असं ते म्हणाले। आमदार रोहित पवार यांनी निलेश घायवळ आणि त्यांच्या परिवाराला जामखेडला पाचारण केल्याचा आरोप राम शिंदेंनी केलाय। तसेच घायवळला रोहित पवार आणि अनिल देशमुख यांच्या माध्यमातून पासपोर्ट मिळाल्याचंही ते म्हणाले। वैभव खेडेकर यांची अखेर भाजप वापसी झाली आहे। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपात पक्षप्रवेश केलाय। मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्यासाठीच क्लस्टर योजना आणली असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं। आमचं सरकार महाराष्ट्राचा विकास करण्याचं काम करतंय, टीका करणाऱ्यांनी विकास कामं दाखवावीत असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधलाय। कार्तिकी यात्रेच्या शासकीय महापूजेचं एकनाथ शिंदेंना निमंत्रण देण्यात आलं। पहाटे 2:20 उपमुख्यमंत्री आणि मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात येणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंदिर समितीकडून महापूजेचं निमंत्रण देण्यात आलं। स्वाती पाचुंदरकर यांनी भाजपात प्रवेश केलाय। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत प्रवेश केला असून पाचुंदरकरांवर रांजण गावातील सरकारी जमीन लाटल्याचा आरोप आहे। समीर पाटील यांनी धंगेकरांना आव्हान केलंय। धंगेकरांनी केलेले आरोप सिद्ध करून दाखवावे असं आव्हान त्यांनी केलंय। बीड जिल्ह्यातील वैद्यनाथ साखर कारखाना विक्री प्रकरणात आम्हाला राजकारण करायचं नाही असं म्हणत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी थेट ओमकार ग्रुपला शेतकऱ्यांच्या ऊस चांगल्या भावाने खरेदी करण्याचं आवाहन केलंय। जिल्ह्यातील घाणेरड्या राजकारणात न पडता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे असं मत रविकांत तुपकरांनी व्यक्त केलंय। संग्राम जगतापांविरोधात शरद पवार गट आक्रमक झालाय। जगतापांच्या मुस्लिम विरोधी आणि हिंदूंबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। मुंब्रा येथे संग्राम जगताप यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार आहे। दिवाळीच्या निमित्तानं ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार आहेत। वाडिया कॉलेजमध्ये अभाविपने लावलेल्या पोस्टरवरून वाद झालाय। पुन्हा कामात अडथळे आणले तर सगळीकडे टाळे लावू, तुम्ही बोट लावलं तर आम्ही हात घालणार असा अमित ठाकरेंनी अभाविपला थेट इशारा दिला। जिल्हा परिषद 5 स्वीकृत सदस्यांची नेमणूक करा। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री फडणवीसांकडे ही मागणी केली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळात बदल होणार असल्याचा मुख्यमंत्री फडणवीसांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे।
लेकरांचा जीव जातोय, वन विभागाला मनुष्यबळ पुरवा अशी मागणी खासदार अमोल कोल्हे यांनी सरकारकडे केली आहे। उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्यांची संख्या वाढली आहे। बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या 5 वर्षीय चिमुकलीच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी गेले असताना खासदार अमोल कोल्हेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। अकोल्यात वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसलाय। दोनदा नगरसेवक राहिलेले बबलू जगताप यांनी भाजपात प्रवेश केला। मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झालाय। संजय राऊत नकारात्मक व्यक्ती आहेत, तर त्यांच्या बोलण्याला अर्थ नाही असं म्हणत नरेंद्र भोंडेकरांनी राऊतांवर टीका केली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून संग्राम जगताप यांनी भूमिका मांडली। नोटीशीवर बैठकीत चर्चा झाली। वादग्रस्त वक्तव्य न करण्याच्या अजित पवारांनी सूचना दिल्याची संग्राम जगताप यांनी माहिती दिली।